नमस्कार. जामनेरचे गिरीश महाजन नाशकात आल्यापासून नाशकातल्या वेगवेगळ्या कांडांनी बाहेर पडायला सुरुवात केलेली आहे. आता हे कांड गिरीश महाजन आल्यामुळे बाहेर पडतायत की गिरीश महाजन आल्यामुळे घडतायत यावर वेगळी चर्चा करता येऊ शकेल. पण गिरीश महाजन आणि कांड या सगळ्या विषयाची चर्चा मात्र होते आहेच आहे. या नाशिकच्या कांडांना उघड करणारी मीडिया मात्र झंड बनली आहे आणि ती सिलेक्टिव्ह प्रसिद्धी देत या कांडांना, या कांडातल्या मुसलमानांना झाकण्याचा प्रयत्न करते, हा माझा आरोप आहे. नाशिकमध्ये एखाद्या हिंदू धर्माशी संबंधित व्यक्तीने काही अघटित घटना घडवून आणली तर थोरात बाबा, हा बाबा, ते बाबा, ढोंगी बाबा म्हणून त्याला व्यापक प्रसिद्धी दिली जाते. हिंदू धर्मातला जादूटोणा या विषयावर चर्चा केली जाते, पण जेव्हा यात मुसलमान येतो तेव्हा मात्र यांची फाटते, माध्यमवाल्यांची फाटते. हे फाटणं आणि मुसलमानांचं कांड करणं जगाच्या समोर आणलंच पाहिजे. नाशिकमध्ये काय घडलंय? नाशिकमधल्या मल्टीनॅशनल IT कंपन्यांच्या मध्ये नोकरीच्या निमित्ताने हिंदू मुलींचं शोषण करणे, हिंदू मुलींना प्रताडित करणे, त्यांचा लैंगिक छळ करणे, त्यांना धर्मांतराचा प्रयत्न करणे हे प्रकार वारंवार वाढत चालले होते. या प्रकरणामध्ये जवळपास 5-6 आरोपींना अटक करण्यात आली. या प्रकरणामध्ये कंपनीच्या HR ची चौकशी करण्यात आली. काही मुलींच्या सोबत अत्यंत असभ्य आणि गैरवर्तन करण्यात आलं. या सगळ्या बाबींचा पर्दाफाश होऊ लागल्यानंतर मीडियावाल्यांना याबाबतच्या बातम्या द्याव्या वाटू लागल्या आणि दिलेल्या बातम्या कशा असतात ते मी तुम्हाला दाखवतोय. एका वृत्तवाहिनीने दिलेली बातमी आहे, तू विशिष्ट धर्माचा पोशाख ट्राय कर, तुला छान दिसेल. जीभ जळली होती की हाताला रगतपित्ती फुटली होती, बुरखा घाल असं म्हटल्यावर. या नादान आणि नालायकांना बुरखा हा शब्द वापरावा वाटत नाही, कारण याने धार्मिक तेढ पसरेल अशी भीती वाटते. म्हणजे हिंदू मुलींना बुरखा घालायला लावणे, ट्राय करणे, तो तुला छान दिसेल असं दाखवणे, किती नादानपणाचा कळस आहे, किती यांची GAND फाटल्याचा प्रकार आहे. शब्दांचा उच्चार करताना थांबवत नाही मंडळी, थांबवत नाही. यांची फाटते हे कळतं. अमुक धर्माचा उपवास धर. अरे उपवास हा शब्द हिंदू धर्मातला अत्यंत पवित्र शब्द आहे. उपवास हा शब्द ऐकून हिंदूंचा उपवास होता हे असं का दाखवताय? सरळ सांगा ना. आत्ता रोजे होऊन गेलेत, रमजानचे रोजे पकडण्यासाठीचा अट्टहास त्या माणसांनी केला होता का? तुमची जीभ झडते. नादानपणाचा कळस आहे. मुसलमानांचं नाव येऊ नये, चिन्ह येऊ नयेत यासाठीचा हा सगळा प्रकार आहे. यासाठीचा हा सगळा प्रकार आहे. हिंदू तरुणी आणि संशयित तरुण ऑफिसच्या गच्चीवर आक्षेपार्ह स्थितीत आढळून आले. मान्ना मुसलमान तरुण ज्यानं लुटलंय, ज्यानं छळलंय, ज्याने तिला फसवलंय, त्याची जात सांगायची लाज तरी का वाटते? हे दुटप्पी किती आहेत बघा. याच बातमीचा आणखी एक स्क्रीनशॉट दाखवतो. दुटप्पी किती आहेत बघा. या कंपनीच्या HR ला याबाबत बोलावलं. एकाही हरामखोराचं नाव छापलं नाही, एकाही हरामखोराचं नाव दाखवलं नाही, पण HR ला बोलावलं आणि HRचं नाव असतं अश्विनी अशोक चैनानी. तिचं नाव मात्र पूर्ण बापाच्या नावात सगट लिहायचं आणि तिची चौकशी करून नोटीस देऊन सोडून देण्यात आलं असं सांगायचं. जणू काही ही HR प्रमुख अश्विनी चैनानी हीच या कांडाची सूत्रधार आहे. म्हणजे हिंदू तरुणीचं नाव आलं की लिहायला अडचण नाही आणि मुसलमानांची नाव आलं की यांचे डोळे फुटतात, हात जडतात, हाताला रगतपित्ती फुटते, लगेच मेंदूंमध्ये सगळे चांगले चांगले विचार यायला लागतात. या प्रकरणामध्ये देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात 1 गुन्हा, तर जवळपास नाशिकच्याच आणखी एका पोलीस ठाण्यामध्ये, मुंबई नाका पोलीस ठाण्यामध्ये 8 गुन्हे, असे एकूण 9 गुन्हे दाखल आहेत. 9 मुलींनी तक्रार केली आहे की तिथल्या IT कंपनीच्या उच्चपदस्थ अधिकाऱ्यांनी त्यांच्या नोकरीच्या आवश्यकतेचा फायदा घेऊन
रोजा धरणे, बुरखा घालणे, मुसलमान होणे, प्रेमाच्या जाळ्यात फसविणे, नको तिथे स्पर्श करणे, या सगळ्या प्रकारातून त्यांना मुसलमान होण्यासाठी उद्युक्त केलंय. आणि आरोपीची नावं काय काय आहेत माहित आहे? मीडियावाल्यांचे हात थांबतात पण आमचं तोंड आणि स्क्रीन थांबत नाही. आसिफ अन्सारी, शफी शेख, शाहरुख कुरेशी, रजा मेमन, तौसिफ अत्तार. कोण आहेत ही कोण आहेत? त्या टीव्ही चॅनलच्या प्रतिनिधीच्या आत्याचा मुलगा आहे की मामाचा मुलगा आहे की भाऊ आहे, चुलत भाऊ आहे की मावस भाऊ आहे? अरे हे सगळे यवनकुलोत्पन्न आमच्या पोरींच्या इज्जतीशी खेळतायत आणि त्यांची नावं आणि धर्म सांगायला तुम्हाला लाज वाटते. याच्यापेक्षा वाईट गोष्ट कोणती असावी? म्हणूनच या मुसलमानांच्या कांडाला उघड न करणाऱ्या झंडांच्या विषयीची माहिती, कांडाविषयीची माहिती तर तुम्हाला मीडियातून मिळतेच, पण या झंडांविषयीची माहिती तुम्हाला सांगावी यासाठीच हा प्रपंच आहे. नमस्कार. जागृतीचा विधायक बुरुज